या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून कामं घेतली असली, कोणी पैसे घेतले असले, महानाव सांगून का ना, मग मी का असणार त्याचं, मला तेवढी यादी द्या. हे आंदोलन गोरगरीब मराठीचा कर्तव्य त्यांना मोठा व्हायसाठी नाही. माया कानावर 100 कोटीचा आकडा, मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय. मग वेळ आली ना, मी कोण म्हणलाय त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो. ह्यो माणूस फोनवर म्हणला, मग त्याची चौकशी करायची असली तर करा. तू म्हणलाय कसं त्याला, हे जर याच्यात कोणी कमी असेल मग त्यात मी बी असलो तरी सुट्टी, मी असलो तरी सुट्टी नाही, माझ्या शेजारचा असला तरी सुट्टी नाही. मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या. माया गरिबाचं चांगलं व्हावं म्हणून हे आंदोलन आहे. आणि कोणी जरी नाव सांगून जर कोणी सांगितलं हे काम करा, की बदली करा, किंवा हे 10 लाखाचं ग्रामपंचायतला द्या, 40 कोटीचं समृद्धीचं द्या, आणखी 2-4 पंचमुद्दे आणले कानावर ते द्या. असं ज्याला कळालं ना त्याच्या बदमाशी बरोबर चालला राजसाहेब, त्याला संपर्क केले पण त्याच्या बरोबर चाललंय. तर मला खूप माहिती मिळाली डेंजर. मग हे जर असं त्याला मात्र मराठ्यांचा कर्तव्य मोठं नका. माझं म्हणणं असं आहे, जरांगे या व्यक्तीला आरक्षणासंदर्भातली कुठलीही माहिती नाही हा आरोप मी नेहमी करत आलेलो आहे. आणि त्यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्यावरून मला असं वाटतं की हे आंदोलनच मुळात राजकीय हेतूनी आणि देवघेवीच्या हेतूनी प्रेरित होतं. जरांगे जर 100 कोटी रुपये कोणी घेतले, कोणी असे जर आरोप करत असतील, तर माझं म्हणणं असं आहे की जरांगेंची आणि जरांगेंच्या भोवतालच्या सगळ्या लोकांची चौकशी या शासनानं निपक्ष पद्धतीनं केली पाहिजे. कारण उलटा चोर कोतवाल को काटे या म्हणीप्रमाणे 100 कोटी वगैरे त्यांच्या तोंडी येते कुठून भाषा. त्यांचीच चौकशी एकदा करा, त्यांची चौकशी करा आणि जे कोण खरे आरोपी असतील ते त्यामध्ये भेटतील. आणि मुळात महाराष्ट्रातल्या लोकांना मला असं आव्हान करायचं आहे की बाबा, आरक्षणाच्या नावाखाली सामाजिक न्यायाच्या भावनेच्या दृष्टिकोनातून आरक्षण दिलं गेलं आहे. गोरगरिबाच्या अन्नामध्ये, सामाजिकदृष्ट्या मागासांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे जरांगे साहेबांची चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे. देसाईंना त्यांनी आव्हान केले की माझ्याकडे यादी द्या, कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं, कोणी पैसे घेतले. हे बघा, हे एकमेकाला साक्षी आहेत. या दोघांची चौकशी व्हावी असं माझं मत आहे. कारण यांचं आंदोलन डिक्लेअर होतं, भेटायलाही तेच जातात, एंटरटेनही हेच शासन करतं, ह्यांच्या गुप्त बैठका होतात. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत. त्यामुळे या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आंदोलनात काही आर्थिक घोळ झाले? हे बघा, तेच जर त्यांच्या तोंडून आम्ही आरोप केले असते तर ते आरोप म्हटले असते, परंतु तेच बोलत असतील तर त्यांची चौकशी होणं आवश्यक वाटतं आम्हाला. आर्थिक घोळ निश्चित हे आंदोलनच मुळात सामाजिक न्याय, गरजवंत मराठा, गरीब मराठा हे फक्त दाखवण्याच्या गोष्टी आहेत. पण खायचे दात यांचे वेगळे आहेत. हे राजकीय हेतून प्रेरित हे आंदोलन आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांच्या भूमिका तुम्ही तपासा, यांचं वर्तन तपासा. या महाराष्ट्रामधला जो सामाजिक सलोखा आहे, या महाराष्ट्रामधला जो ओबीसी आणि मराठा समाजामधला जो एक कधी नव्हे ते ओबीसी आणि मराठा ही जी दरी निर्माण झालेली आहे, ही दरी निर्माण करण्यामागं जरांगेंनी कुणाचा ठेका घेतला का याचा विचार होणं, याची चौकशी होणं आवश्यक आहे. राजकीय हेतू होता म्हणतात, मग त्यामागे हे पण हेतू असेल? राजकीय म्हटल्यानंतर त्यामध्ये आर्थिक आलाच, कारण आर्थिक असल्याशिवाय राजकारण हलत नाही. हे याच लोकांनी या महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. त्यामुळे यांची या चौकशा होणं आवश्यक.